नमस्कार. डायमंड ऑफ मेडिकल ट्रेझर्सच्या आजच्या भागामध्ये आज आपण जाणून घेणार आहोत ते म्हणजे हर्पीस झोस्टर याविषयी, ज्याला आयुर्वेदामध्ये विसर्प असे म्हटले आहे आणि आपण मराठीमध्ये म्हणजे बोलीभाषेमध्ये त्याला नागिण असे म्हणतो. या आजाराची लक्षणं म्हटली तर त्वचेवरती सुरुवातीला वेदना, जळजळ आणि खाज निर्माण होते आणि त्या भागावरती लालसर पाण्याने भरलेले फोड निर्माण होतात. काही वेळाने हे फोड सुकून जातात आणि त्या जागी जळजळ आणि वेदना ही कित्येक आठवडे राहते. ताप, थकवा, डोकेदुखी, अंगदुखी ही देखील लक्षणे या समोर येतात. या आजाराची लक्षणे पाहिली आपण, तर आता आपण त्याची कारणे पाहूया. रुग्णाला जर पूर्वी कांजण्या हा रोग जर झाला असेल, तर अशा व्यक्तीमध्ये व्हेरिसोला झोस्टर हा विषाणू बराच काळ सुप्तावस्थेत असतो आणि ज्यावेळेला त्याच्या शरीराची प्रतिकारक शक्ती कमी होते, त्यावेळेला तो पुन्हा सक्रिय होऊन नागिनी ह्या प्रकारचा आजार त्याला निर्माण होतो. यामध्ये कोणत्या प्रकारचा आयुर्वेद उपचार करू शकतो आपण? तर प्रामुख्याने चंदन, निंब, यष्टीमधू, गुळवेल, मंजिष्ठा, सारिवा यासारख्या आयुर्वेद वनस्पतीचा आपण वापर करू शकतो. तर प्रवाळ, कामधुदा, चंदन यांचा वापर आपण त्वचेवर लेप करण्यासाठी करू शकतो. आरोग्यवर्धिनी, गुडचादी काढा, भूनिम्मादी काढा यासारख्या औषधाचा वापर आपण आयुर्वेदिक तज्ज्ञांच्या सल्ल्याने करावा. तसेच या व्याधीमध्ये घृतपान हे श्रेष्ठ सांगितले आहे. घृत म्हणजे गाईचे तूप. असे तूप सकाळी एकदा आणि रात्री एकदा एक एक चमचा घेतल्याने या आजाराची लक्षणं कमी होण्यास मदत होतं. तसेच यामध्ये दैनंदिन आहार विहार कोणता? तर आंबट, खारट, तेलकट, तिखट पदार्थ हे वर्ज्य केले पाहिजे. मानसिक ताणतणाव टाळावा आणि रोज योग्य प्रमाणात निद्रा घ्यावी. धन्यवाद.